त्यांना पाडा नाही एकदा काय भरायचे मग हो ते आमच्या गावातले गावाच्यातले गावाचं राष्ट्रवादीचे असू नाही तर काँग्रेसचा असू आम्हाला काय पाडण्याचं कारण गावातलं ते आपला विरोध नाही काहीच नाही आणि उगाच उचलला की आपटला गावाच्या बाबतीत आपला विरोध आहे का नाही ना राष्ट्रीय असू नाही तर काँग्रेस असू आपल्याला काही घेणं नाही तो आपल्या गावाचा सरपंच आहे मग त्याला तो आपल्या 2 पटीने मोर आहे कस काय गावातला मग सरपंच आहे तो हा त्याला माग खेळता लय आवड आहे कस काय मग बबन दादा तर आमदार आहे हा आमदार सरपंच पेक्षा मोठा आहे आपण खेळतो पण मी माझ्या गावासाठी लढतोय माझ्याच गावातल्यांना पाडू कोण आता सरपंच तुला करायचं आहे गावचा हे दादांचं टार्गेट आहे आमच्या गावात पद नाहीच मला आमच्या गावाचा रोड अंतिक करायचा सरपंच पद घेऊन करणार रोड पण आता ते जर कटळ नाही त्यांचं पद आपल्याला हिसकून घ्यायचं नाही ते मनाने म्हणलं पाहिजे मला ही पद शपथ नाही फक्त आणि ते एका नगरीला म्हणते बी दादा बरं राहिलं लगेच म्हणते त्याला काय पण आपल्याला त्यांना पद हिसकून नाही घ्यायचं काही करायचं नाही पण आपल्याला बबन दादाला पाडायचे बरं का तू एका सभेतच पद घेऊन टाकशील काढून ना 2-3 सभेतच दादा बबन दादा असं समजायचं बबन दादाला कधीपासून ओळखतो तू कधीपासून ओळखतो चौथीत आल्यापासून चौथीत आल्यापासून आणि राहुल दादाला राहुल दादा चालू करतो राहुल दादाचा दादा मी मेले ऐकलंय ना म्हणलं यावर दादाच्या ना आपके बार दादा आपकी बार राहुल दादा पण राहुल दादा दादा तर सांगितलं मागायचं फक्त राहुल दादा म्हणायचं दादा नाही म्हणायचं दादा लई बरं झालं आपल्या बंधाराचं चक्कर झालं आपल्या बबन दादाने किती केलं बबन दादाचं चक्क यांनी नाव घेतलं म्हणून एवढ्या मोठ्या माणसाने नाव घेतलं नाव घ्यायचं इथून पुढे राहुल दादा काय काय गाडी आहे ना सोडून कोणा संघ आला गारगावला शाळेला तिकडे काय त्याचं ब्रिलियंट मी जर टाकलेलं असतं तर मला घेता आलं असतं नसतं ना बरोबर